इराण इस्रायल युद्धाचा फटका आता आपल्या घरापर्यंत जसा आलाय तसा हॉटेल्समध्ये सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे अनेक हॉटेल्स आहेत या हॉटेल्सला जे कमर्शियल गॅस असतात त्या गॅसचा पुरवठा आता बंद झाल्यामुळं ज्या हॉटेल्समध्ये पूर्ण क्षमतेने किचन्स चालू आहेत त्या ती क्षमता आता अर्ध्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. गॅस नसेल की आम्ही गॅसवर गेलो. आता गॅसवर चाललोय, व्हेंटिलेटरवर आहे म्हणायला हरकत नाही. कारण कसं झालंय, सगळी संभ्रमावस्था आहे सर. पेपरला बातम्या आल्या की गॅस शॉर्टेज होणार आहे. PPCL HPCLच्या लोकांना फोन केला तर ते म्हणतात शॉर्टेज नाही आहे, माल कमी आहे. कारण आम्ही घरगुती सिलेंडर द्यायला लावलोय. म्हटलं मग आमचं काय, ते तुम्ही शासनाशी चौकशी करा. त्यांनी सांगितल्याशिवाय आम्ही देणार नाही. तर आम्ही फक्त व्हेंटिलेटरवर आहे. फक्त नाकातली नळी काढायची बाकी राहिलेलं आहे. कारण का, जर उद्या हॉटेल बंद पडलं तर माझ्याबरोबर सगळ्या कामगारांच्यावर पण गंडांतर येणार आहे, सगळ्या सप्लायर्सवर येणार आहे. मेन म्हणजे जर उद्या समजा तुमचं जर माझं हॉटेल बंद पडलं, तुम्ही टॅक्स थांबवणार आहे का? घरपाळा राहणार आहे, इलेक्ट्रिसिटी तेच चालू राहणार आहे, बाकी सगळे टॅक्सेस चालू राहणार आहेत. आता लग्न असेल मुंज असेल यांचं कसं करणार आहे? आता पुढच्या ऑर्डर घेतल्या आहेत, त्यांच्याने ॲडव्हान्सेस घेतलेले आहेत. आता काय आम्हाला पुढनं पिक्चर क्लिअर होत नाही, पण त्यांना सांगायचं पण आमचं अवघड झालं की त्यांना नाही बाबा हे तुमची पार्टी करू शकत नाही हे म्हणायचं देखील आम्हाला धाडस होत नाही. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर.